आनंदी मालिकेच्या आजच्या म्हणजेच 19 ऑगस्टच्या भागामध्ये कोल्हापूरमध्ये असलेल्या एका संजीवनी नावाच्या धर्मशाळेतून आनंदीला किडनॅप करून ट्रंकमध्ये टाकलं जातं आणि तो ट्रंक पुन्हा निंबाळकरांच्याच घरी पाठवला जातो. हे सर्व आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे मालिकेच्या सुरुवातीलाच शलाकाची माणसं आनंदीपर्यंत पोहोचलेली असतात. आनंदीला कोणीतरी आल्याची चाहूल लागलेली असते. आनंदी म्हणत असते, कोण आहे इकडे? आरतीताई तू आहेस का? आनंदी आरतीला आवाज देत असते, परंतु शलाकाची माणसं तेथे येऊन तो ट्रंक बाजूला ठेवतात आणि आणि आनंदीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. एक जण मागून जाऊन आनंदीच्या तोंडाला एक रुमाल लावतो. आनंदी त्या माणसापासून वाचायचा खूप प्रयत्न करत असते, परंतु थोड्या वेळाने आनंदी बेशुद्ध होते. आरती इकडे त्या वॉचमन बरोबर बोलत असते. तोपर्यंत ती शलाकाची माणसं आनंदीला त्या ट्रंकमध्ये भरतात आणि आनंदीच्या खोलीतून तो ट्रंक बाहेर घेऊन जात असतात. रस्त्यामध्येच आरती वॉचमन सोबत बोलत असते. ट्रंक घेऊन जात असताना आरती त्या ट्रंकला जाण्यासाठी बाजूला उभी राहून जागा करून देते. थोड्या वेळाने आरती पुन्हा आनंदीच्या खोलीमध्ये जाते. दुसरीकडे निंबाळकरांच्या घरी मालक साहेब आणि मिताली दोघे जण मिळून नागाची मूर्ती बनवत असतात. मालक साहेब म्हणत असतात, अजून शिर्केंचा फोन कसा नाही आला? आरती खोलीमध्ये येऊन आनंदीला आवाज देत असते. आनंदी म्हणत असते, आनंदी आवरलं का तुझं? चल पटकन, आबा यायच्या आत घरी पोचू. परंतु आनंदीचा काहीही आवाज येत नसतो. दुसरीकडे वॉचमन इकडे तिकडे बघून त्या ट्रंकला बाहेर काढण्यासाठी त्या माणसांची मदत करत असतो. आरती इकडे आनंदीला आवाज देत असते. आरती म्हणत असते, आनंदी अगं बोल ना काहीतरी. थोड्या वेळाने आरती बाथरूमचा दरवाजा खोलून आत पाहते, परंतु आनंदी आतमध्ये नसते. त्यानंतर आरती आनंदीला आवाज देत बाहेर येते. युगंधर आणि मितालीची शंकराची पिंडी बनवून पूर्ण होते. मालक साहेब इकडे शिर्केंच्या फोनची वाट बघत असतात. पिंडी पूर्ण झाल्यानंतर मालक साहेब आपला फोन घेतात आणि शिर्केंना फोन करतात. मालक साहेब विचारत असतात, शिर्के पोहोचलात की नाही? शिर्के म्हणत असतात, हे बघा 5 मिनिटात पोहोचतोय मी. मालक साहेब म्हणतात, तिथे गेल्यानंतर मला सगळे अपडेट्स फोन करून कळवायचं. यावर शिर्के हो म्हणतात. आरती इकडे सर्वांनाच आनंदीबद्दल विचारत असते. आरती आनंदीला जोरजोराने आवाज देत इकडे तिकडे शोधत असते. थोड्या वेळाने तेथे मॅनेजर आलेले असतात. वॉचमन इकडे शलाकाच्या माणसांना मदत करत असतो. तेवढ्यात तेथे मॅनेजर येतात. वॉचमन मॅनेजरला म्हणत असतो, मॅडम तुम्ही इतक्या लवकर परत कशा का आलात? मॅनेजर म्हणत असतात, अरे माझा फोन राहिला म्हणून मी आले. इतक्यात आरती आनंदीला आवाज देत देत तेथे येते. मॅनेजर म्हणत असतात, आरती अगं काय झालं? आरती म्हणत असते, मॅडम आनंदीला पाहिलं का तुम्ही? ती तिच्या खोलीमध्ये नाहीये. यावर मॅनेजर म्हणतात, काय? आरती म्हणते, अहो मी पूर्ण धर्मशाळा पालथी घातली, परंतु आनंदी कुठेच सापडत नाहीये. हे ऐकून मॅनेजरला धक्का बसतो. मॅनेजर लगेचच त्या वॉचमनला म्हणतात, विजयदादा काय चाललंय? तुम्ही एक काम करा, आरतीची मदत करा. त्यानंतर बाहेर असलेल्या वॉचमनला आत बोलवलं जातं आणि त्या वॉचमनला मॅनेजर विचारत असतात, दादा तुम्ही आनंदीला बाहेर जाताना पाहिलंत का? परंतु गेटवरचा वॉचमन म्हणत असो, नाही मॅडम मी तर गेटवरच होतो, आनंदीताई बाहेर नाही गेल्यात. यावर मॅनेजर म्हणत असतात, मग गेली कुठे ती? थोड्या वेळाने ते शिर्के येतात. आरती लगेच शिर्केंना म्हणते, शिर्के साहेब अहो आनंदी इथे नाहीये. अहो मी आले तेव्हा आनंदी खोलीत होती, परंतु आता नाहीच आहे, गायबच झाली आहे ती कुठे? शिर्के म्हणत असतात, अहो अशी कशी गायब होऊ शकते? परंतु आरती म्हणत असते, पण नाहीच आहे इकडे. यावर शिर्के म्हणतात, मला मालक साहेबांनी आणायला पाठवलं इकडं. एवढ्यातच तेथे असलेल्या मॅनेजरचं लक्ष त्या ट्रंक जवळ जातो. मॅनेजर म्हणतात, एक मिनिट ते कोण आहेत तिकडे? त्यानंतर त्या मॅनेजर त्या वॉचमनला म्हणतात, विजयदादा कोण आहेत ते तिकडे? सगळेच जण त्या टेम्पोजवळ जातात. मॅनेजर त्या माणसांना म्हणत असते, एक कोण आहात तुम्ही आणि हे काय चाललंय? वॉचमन खूपच घाबरलेला असतो. वॉचमन म्हणतो, अहो मॅडम भंगारवाले आहेत ते. आपल्या स्टोअररूममध्ये जे जुनं फर्निचर आहे ना ते देऊन टाकायला लावलंय मी त्यांना. त्यानंतर वॉचमन म्हणत असतात, ओ तेच आहे ना,
तेथील एक माणूस म्हणतो, हो हो तेच आहे. परंतु शिर्के म्हणत असतात, ए त्या पेटीत काय आहे? वॉचमन म्हणत असतो, तेच आहे. त्यानंतर वॉचमन लगेचच त्या टेम्पोला तेथून बाहेर काढतो. तो टेम्पो धर्मशाळेतून बाहेर निघून जातो. परंतु शिर्केंना संशय आलेला असतो. शिर्के म्हणत असतात, भंगारवाले की दुसरंच काहीतरी? काहीतरी गडबड वाटायला लागलंय मला. बाहेर आल्यानंतर शलाकाची माणसं म्हणत असतात, सुटलो बाबा एकदाचे. एक जण म्हणत असतो, आता मॅडमला लगेचच फोन लाव आणि विचारून घे पेटीचं काय करायचं ते. त्यातील एक माणूस लगेचच शलाकाला फोन लावतो. शलाका म्हणत असते, काय रे, काम झालंय का? तो माणूस म्हणत असतो, हो मॅडम झालंय काम. आनंदी पेटीत पॅक आहे आणि तुम्ही सांगा ना कुठे घेऊन जायचंय हिला. यावर शलाका म्हणते, एक काम कर, तिला घेऊन तू सरळ. एवढ्यातच शलाकाच्या फोनची लाईन कट होते. शलाकाला त्या माणसाचं बोलणं ऐकू येत नसतं. तो माणूस सुद्धा हॅलो हॅलो करत असतो. पुन्हा शलाका त्या माणसाला म्हणत असते, तू एक काम कर, विद्याधर सरांना फोन कर. त्यानंतर तो माणूस विद्याधरला फोन लावतो. विद्याधरला भेटायला इकडे पृथ्वी आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, एवढी काय घाई होती बोलायची? बोललो असतो की निवांत. परंतु पृथ्वी म्हणत असतो, काका अरे विषय पण तसा नाही आहे आणि वेळ पण नाही आहे आपल्याकडे तसा. मला पार्टनरशिपच्या प्रोजेक्टविषयी बोलायचं होतं. विद्याधर म्हणत असतो, होय काय? मग बोल ना, बिंदास बोल. मी काय तुझ्या बापासारखा म्हणजे त्या युगंधरसारखा कोत्या मनाचा माणूस नाही आहे. उद्या तू यश मिळवून मोठा माणूस झाला की नाही तरी मला आनंदच होईल. तेव्हा जे काही बोलायचे ना मग ते एकदम आडपडदा न ठेवता बोल. पृथ्वी म्हणत असतो, काका तुम्ही सगळे पैसे लावताय, हे माझ्या मनाला काही पटत नाहीये. आपण इक्वल पार्टनर्स आहोत ना, तर कॅपिटल उभं करण्यासाठी माझाही तितकाच मोठा वाटा असला पाहिजे ना. यावर विद्याधर हसतो आणि म्हणतो, नाही नाही, तुझा मुद्दा एकदम बरोबर आहे. पण पृथ्वी बाबा, मला सांगा एवढे पैसे तुम्ही आणणार कुठून? पृथ्वी म्हणतो, माझं लोन अप्रूव्ह झालंय, परंतु त्यांना एका गॅरंटरची गरज आहे. तर मी गॅरंटर म्हणून तुझं नाव दिलं तर चालेल? विद्याधर म्हणतो, अरे चालेल म्हणून काय विचारतोय, चालेलच की. अरे माझा लाडका पुतण्या आहेस तू. पुतण्यासाठी मी एवढं करू शकत नाही का? अरे बिंदास नाव दे माझं, काही ते गॅरंटर म्हणून. इतक्यातच विद्याधरला त्या माणसांचा फोन आलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, महत्वाचं आहे का? यावर विद्याधर म्हणतो, नाही नाही, कोणी ना कोणी फोन करत असतं रे. असं म्हणून विद्याधर तो फोन उचलतो आणि बाजूला ठेवतो. विद्याधर पृथ्वीला, बोल, तू काय बोलत होतास, असं म्हणत असतो. इकडे शलाकाचा माणूस विद्याधरने फोन उचललाय म्हणून तो विद्याधरला सांगत असतोय, आम्ही आनंदीला उचललंय, पत्ता सांगा ना कुठे घेऊन येऊ. पृथ्वी सुद्धा इकडे विद्याधरला म्हणत असतो, ते डॉक्युमेंट सही करण्यासाठी कुठे घेऊन येऊ. विद्याधर म्हणत असतो, घरी पाठवून दे ना. विद्याधरचं हेच बोलणं शलाकाची माणसं सुद्धा ऐकतात. ते गुंड म्हणत असतात, नक्की घरीच ना. विद्याधर म्हणत असतो, हो घरी. तू घरी पाठवून दे, पुढचं पुढे बघूयात. विद्याधरचं बोलणं ऐकून पृथ्वी लगेच विद्याधरला थँक्यू म्हणतो आणि पृथ्वी खूपच खुश झालेला असतो. शलाकाचा गुंड इकडे म्हणत असतो, साहेबांनी हा ट्रंक घरी घेऊन यायला सांगितलंय. दुसरा माणूस म्हणत असतो, काय घरी? यावर एक गुंड म्हणतो, साहेबांचा काहीतरी मास्टर प्लॅन असेल. त्यानंतर ते दोघेही पुन्हा गाडी निंबाळकरांच्या घराच्या दिशेने वळवतात. आरतीची अवस्था खूपच बिकट झालेली असते. आरती म्हणत असते, अहो मॅडम, कुठे गेली आनंदी? आपण शोधूयात ना तिला. कुठल्या तरी संकटात असेल तर काय करणार आहोत आपण, प्लीज. शिर्के म्हणतात, हे बघ आरती, तू नको टेन्शन घेऊस, आनंदी सापडेल, आपण तिला शोधूयात. आरती म्हणत असते, अहो पण नाही आहे, मी अख्खी धर्मशाळा पालथी घातली, सगळ्या खोल्यांमध्ये बघितलं, परंतु कुठेच सापडत नाहीये. येथील मॅनेजर म्हणतात, मला एक गोष्ट सांगा, स्टोर रूम मध्ये बघितलंय का? आरती म्हणते, स्टोर रूम मध्ये नाही बघितलंय मी. त्यानंतर त्या मॅडम सर्वांना घेऊन स्टोर रूम मध्ये जातात. त्यांना जाताना बघून तो वॉचमन सुटकेचा श्वास सोडतो. स्टोर रूम मध्ये आल्यानंतर सर्वजण आतमध्ये बघत असतात. आरती म्हणत असते, इथे नाहीच आहे आनंदी. मॅनेजर म्हणत असतात, सर्व भंगार तर इथेच पडलंय. आणि हा म्हणाला की सगळं भंगार दिलंय. मॅनेजर लगेचच विजयला बोलवून घेतात. मॅनेजर म्हणत असते, तुम्ही काय बोललात त्या टेम्पोमध्ये भंगार गेलं म्हणून? मग हे काय आहे? परंतु तो वॉचमन म्हणत असतो,
मॅडम, ते भंगारच होतं. कदाचित ते आधी साठवलेलं भंगार होतं असेल. शिर्के लगेचच त्या वॉचमनची कॉलर पकडतात. शिर्के म्हणतात, मी तुला नीट विचारतोय, नीट उत्तर द्यायचं हां. त्या टेम्पोत पेटीतनं काय पाठवलं होतं? नक्की भंगार होतं की अजून दुसरं काय होतं? परंतु तो वॉचमन म्हणत असतो, मला काय माहिती साहेब, मला काही नाही माहिती. शिर्के म्हणत असतात, तुला काय माहित नाही होय? तू असा नाही ऐकायचास. तुला आता कोल्हापुरी इंगा दाखवायला पाहिजे, मग तू बरोबर बोलशील. असं म्हणून शिर्के त्या वॉचमनला एक जोराचा फटका देतात. मॅनेजर मॅडम म्हणत असतात, अहो शिर्के साहेब, काय करताय? अहो मारताय कशाला? शिर्के म्हणतात, मॅडम, ज्यांना जी भाषा समजते ना त्या भाषेत बोलावं लागतं त्यांच्याशी. असं म्हणून शिर्के पुन्हा एकदा त्या वॉचमनच्या कानाखाली मारतात. असं म्हणून वॉचमनला म्हणत असतात, आता बोल काय झालं ते पटकन. मॅनेजर मॅडम म्हणत असतात, अहो मारू नका त्याला. शिर्के म्हणतात, अहो मॅडम, तुम्ही मध्ये पडू नका, मला माझं काम करू द्या. शिर्के त्या वॉचमनला म्हणत असतात, तुला काय आनंदी म्हणजे रस्त्यावर पडलेली बाई वाटली? मालक साहेबांची बायको आहे ती, निंबाळकर घराण्याची सून आहे. असं म्हणून कुठे आहे आनंदी? असं म्हणत असतात. शिर्के त्याला सारखं मारत असतात. त्यानंतर तो वॉचमन म्हणत असतो, हो थांबा, सांगतो थांबा. वॉचमन म्हणतो, त्या टेम्पोमध्ये, त्या पेटीमध्ये आनंदी मॅडमच होत्या. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. शिर्के म्हणतात, काय? आरती म्हणते, त्या टेम्पोतनं पेटीत आनंदीला घेऊन गेलेत? शिर्के लगेच त्या वॉचमनला मारत असतात आणि म्हणत असतात, त्या पेटीतनं दिलीस? कोणाला मदत केलीस तू? तो वॉचमन म्हणत असतो, थांबा, सांगतो, सगळं सांगतो. त्यानंतर तो वॉचमन पाणी मागत असतो. शिर्के त्याला पकडून मारत असतात. एवढ्यातच तो वॉचमन शिर्केंचा हात सोडून लगेचच तेथून पळून जातो. आरती इकडे खूपच हायपर झालेली असते. आरती रडत असते. आरती म्हणत असते, शिर्के साहेब, म्हणजे आनंदीला किडनॅप केलंय कोणीतरी. आता काय करायचं आपण? शिर्के म्हणत असतात, आरती, हे बघ, शांत हो तू, शांत हो तू. आधी आपण मालक साहेबांशी बोलूयात. मी लावतो मालक साहेबांना फोन. असं म्हणून शिर्के लगेचच मालक साहेबांना फोन लावतात. बापू इकडे धनश्रीला म्हणत असतात, वा धनश्री, मस्त चाललंय हां. धनश्री म्हणते, हो बापू, आज इकडची सजावट एकदम भारी झाली आहे बघा. इतक्यात तेथे शलाकाची माणसं तो ट्रंक घेऊन आत येतात. धनश्री म्हणत असते, थांबा, कोण आहात तुम्ही? ती माणसं म्हणतात, आम्ही डिलिव्हरी बॉय आहोत. विद्याधर साहेबांनी पेटी मागवली आहे. धनश्री म्हणते, पेटी? ह्यांनी? ती माणसं म्हणतात, हो. ती माणसं म्हणत असतात, मॅडम, आता कुठे ठेवायची ही पेटी? धनश्री म्हणते, ठेवा आतमध्ये. असं म्हणून ती पेटी आत घ्यायला लावते. धनश्री त्या पेटीजवळ बघत असते. धनश्री म्हणत असते, कसला ट्रंक आहे, जाऊ देत. असं म्हणून धनश्री पुन्हा एकदा कामाला लागते. दुसरीकडे विद्याधरच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो, काम झालंय शेट. हे ऐकून विद्याधरला खूपच आनंद होतो. विद्याधर म्हणतो, शलाकाला बातमी दिली पाहिजे. त्यानंतर तो शलाकाला फोन लावतो आणि म्हणतो, शलाका, चिमणी पिंजऱ्यात बंद झाली आहे हां, काम फत्ते झालंय. असं म्हणून विद्याधर हसत असतो. विद्याधर म्हणतो, आता त्या आनंदीला आणि तिच्या घरच्यासनी असा काही दणका देऊयात ना की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आणि हे बघ, त्या आनंदीची किंमत 1 कोटीपेक्षा 1 रुपया सुद्धा कमी नाही झाली पाहिजे, कळलं? अशी किंमत लावायची तिची की आपण रातोरात मालामाल झालो पाहिजेत आणि तो युगंधर रस्त्यावर आला पाहिजे. नादच खुळा करून टाकूयात. त्यानंतर विद्याधर फोन ठेवतो. शिर्के लगेचच युगंधरला फोन लावतात. युगंधर म्हणत असतो, हा शिर्के, बोला, सापडले का आनंदी? शिर्के म्हणत असतात, अहो मालक साहेब, अनर्थ झाला. मालक साहेब म्हणतात, काय झालं? शिर्के म्हणतात, आनंदीला कोणीतरी किडनॅप केलंय. शिर्के आणि मालक साहेब बोलत असतानाच नेटवर्कचा इश्यू होतो आणि मालक साहेब काय बोलतात हे शिर्केंना कळतच नसतं. मालक साहेब सुद्धा इकडे हॅलो हॅलो असं करत असतात. शिर्के मालक साहेबांना सांगायचा प्रयत्न करतात की आनंदीला कोणीतरी किडनॅप केलंय, परंतु मालक साहेबांना काहीही ऐकायला जात नसतं. मालक साहेब म्हणत असतात, शिर्के, आवाज येतोय का? परंतु शिर्केंना मालक साहेबांचा काहीही आवाज येत नसतो. मालक साहेब इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि ते पुन्हा शिर्केंना फोन लावत असतात. हे सगळं लांबून शिल्पा बघत असते. शिल्पा युगंधरजवळ जाते. शिल्पा युगंधरला म्हणते, काय झालं, तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस? मालक साहेब म्हणत असतात, काय झालं, शिर्केचा फोन लागत नाहीये, जरा महत्त्वाचं काम होतं. शिल्पा म्हणते,
अरे, कशाला एवढी काळजी करतोयस? जर काही सिरियस असतं ना, तर तो तुला स्वतःहून फोन करेल ना. तू नको लक्ष देऊस. हे बघ युगंधर, पृथ्वी आणि प्रांजल आधीच तुझ्यापासून लांब गेलेत. आज निदान मिताली तुझ्याबरोबर पूजेला बसणार. तिचा विश्वास तुटू देऊ नकोस. युगंधर म्हणतो, बरोबर बोलतेस तू. एवढ्यातच तेथे विद्याधर येतो. विद्याधर खूपच खुश असतो. विद्याधर जोरानेच म्हणत असतो, हर हर महादेव. यावर युगंधर म्हणतो, अरे ही पूजा दरवर्षीच असते. आज काय अचानक एवढा थरथरायला लागलास तू? विद्याधर म्हणतो, त्याचं काय आहे ना दादा, दरवर्षी मला महादेवासमोर डोकं टेकवावंच लागते. कारण महादेवाने आज माझं लई मोठं काम केलंय बघ, आणि म्हणूनच आजच्या या पूजेला मी बी बसणार आहे. युगंधर म्हणतो, खरंच जर चांगलं काम केलं असशील तर महादेव नक्कीच प्रसन्न होतील. विद्याधर म्हणतो, होय की. युगंधर म्हणत असतो, नाहीतर. थोड्या वेळाने धनश्री आणि विद्याधर दोघेही आपल्या रूममध्ये जातात. युगंधर म्हणत असतो, हा विद्याधर एवढा खुश का आहे? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये निंबाळकरांच्या घरामध्ये पूजा चालू असते. युगंधर पूजा करत असतो. विद्याधरने शलाकाच्या माणसांना फोन केलेला असतो आणि म्हणत असतो, अरे ही पेटी इकडे का पाठवली आहेस? याच्यामध्ये आनंदी आहे ना? एवढ्यातच त्या पेटीवर नाग येऊन उभा राहतो. सगळेजण नाग नाग म्हणून ओरडत असतात आणि घाबरून मागे पळतात. परंतु युगंधर नागाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि ओम नमः शिवायचा जप करत असतो. हे ऐकून तो नाग तेथून निघून जातो. माई इकडे म्हणत असतात, नागपंचमीला नाग येणं हा दैवी संकेत आहे. युगंधर म्हणतो, दैवी संकेत म्हणजे या पेटीमध्ये? असं म्हणून युगंधर त्या पेटीजवळ जात असतो.